पाय ठेवायलाही जागा नाही। प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यातील भाविकांची गर्दी गेल्या काही दिवसांपासून कमी झाल्याचं वृत्त होतं। आखाड्यांचे साधू आणि संतही शाही स्नानानंतर परतत आहेत। मात्र आता पुन्हा एकदा लाखो भाविक महाकुंभसाठी प्रयागराजमध्ये पोहोचले आहेत। प्रयागराजमध्ये 20 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत। त्यामुळे स्टेशनचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत। रेल्वे प्रशासनाने सर्व गाड्या रद्द केल्या आहेत। आर्थिक विवंचनेतून शिरीष महाराज मोरेंनी आत्महत्या केली आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महाराजांच्या कुटुंबावरील कर्जाचं ओझं कमी केलं आहे। संपूर्ण आयुष्य समाजकार्यासाठी अर्पण करणाऱ्या शिरीष महाराजांसाठी एकनाथ शिंदेंनी हे पाऊल उचललं आहे। आमदार विजय शिवतारेंनी शिरीष महाराजांच्या कुटुंबियांचे सांत्वन करताना शिंदेंनी पाठवलेली 32 लाखांची रक्कम देऊ केली। महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना चर्चेत आहे। लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळतात। लाडकी बहीण योजनेत 2100 रुपये देण्याचे आवाहन महायुती सरकारने केले होते। दरम्यान हे 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे। फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार याबाबत कोणतीही अपडेट समोर आली नाही, परंतु या महिन्याला हप्ता 25 फेब्रुवारी पर्यंत येऊ शकतो। फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा हप्ता येऊ शकतो। त्यामुळे या महिन्यात देखील तेव्हाच हप्ता महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो। मिनी बस, कंटेनर व मोटरसायकल या तिहेरी वाहनांच्या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर अन्य 15 जण जखमी झाले। जखमींपैकी 11 जणांवर मोहोळ येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर अन्य 4 जणांना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे। हा अपघात सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मोहोळ शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या कोळेगाव फाट्यावर दुपारी 2:30 वाजता झाला। या अपघातामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। सोलापूर शहरासाठी 20 फेब्रुवारीला भीमा नदीतून तर शेतीसाठी मार्चमध्ये कॅनॉलमधून सुटणार पाणी। शेतीसाठी उजनी धरणातून 4 जानेवारीला सोडलेले पाणी 15 फेब्रुवारीला बंद होणार आहे। आता धरणात एकूण पाणीसाठा 100 टीएमसी असून त्यात उपयुक्त साठा 36.40 टीएमसी पर्यंत आहे। सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरणात सध्या 100 टीएमसी पाणी असून मागील 5 ते 6 वर्षात पहिल्यांदाच फेब्रुवारीतही धरणात 36 टीएमसी वर उपयुक्त पाणीसाठा आहे। उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पिकअपनं जोरदार धडक दिल्यामुळे भीषण अपघात घडला आहे। या अपघातात पिकअप गाडीने पेट घेतला। पिकअप गाडीत आगीचा भडका उडाल्यानं चालकाचा जागेवरच मृत्यू झाला, तर पिकअप गाडीमध्ये उपस्थित असलेल्या दुसऱ्या व्यक्तीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। हा धक्कादायक अपघात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गल्ले बोरगाव जवळ घडला आहे। दापोलीमध्ये लाडघर येथील समुद्र किनाऱ्यावर निसर्गाचा आनंद घेण्यासाठी शनिवार रविवार पर्यटकांची गर्दी होत असते। सर्व वयोगटातील पर्यटक बीचवर समुद्राच्या लाटांचा आणि निसर्गाचा आनंद घेत असतात। असाच एक महिला पर्यटकांचा ग्रुप पुण्यावरून टेम्पो ट्रॅव्हलर करून समुद्र किनाऱ्यावर पर्यटनासाठी आला होता, परंतु यावेळी टेम्पो ट्रॅव्हलर चालकाने सेल्फी काढण्याच्या नादात चक्क टेम्पो ट्रॅव्हलरच पाण्यात घातला। दहिवडीत किराणा दुकानाला भीषण आग, बाजार पटांगणावरील घटना, 20 लाखांचे नुकसान, सर्व साहित्य जळून खाक। येथील बाजार पटांगणातील भीषण आगीत संपूर्ण दुकान जळून भस्मसात झाले, तर तब्बल 20 लाखांचे नुकसान झाले। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। याबाबतची माहिती अशी की फलटण चौक ते सिद्धनाथ चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत बाजार पटांगणावर मोहनलाल गुलाबचंद गांधी नावाचे किराणा मालाचे दुकान आहे। आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास या दुकानास अचानक आग लागली। काही वेळातच या आगीने रौद्र रूप धारण केले। या आगीत दुकानातील किराणा माल, साखर, तांदूळ, शेंगदाणे, गूळ, साबुदाणा, सर्व प्रकारच्या डाळी, साबण, ज्वारी, बाजरी, गहू, तेल डबे, इतर जीवनावश्यक साहित्य व शालेय स्टेशनरी, पशुखाद्य आदी सर्व साहित्य जळून खाक झाले। येथील स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या पार्किंगमध्ये एका 6 वर्षीय चिमुकलीच्या अंगावरून कार गेल्याने जागेवरच तिचा मृत्यू झाला। रविवारी 8 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता ही घटना घडली। याबाबत उत्तर पोलीस ठाण्यात आरोपी प्रभू किसन आवार वय 35 राहणार मालेवाडी तालुका गंगाखेड जिल्हा परभणी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। या घटनेत मुमताज सय्यद वय 6 राहणार कांदा बाजार जवळ अक्कलकोट हिचा मृत्यू झाला आहे।
येथील एसटी बस स्थानकावर बसमध्ये चढत असताना महिलेचे सुमारे 1 लाखाचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत। याबाबत प्रियांका सुनील कांबळे वय 32 राहणार अजय सदन भांडूप मुंबई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याच्या विरोधात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी या सोलापूर बस स्थानक येथे धाराशिवला जाण्यासाठी उमरगा येथे जाणाऱ्या बसमध्ये चढत होत्या। त्यावेळी गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या साईड बॅगमध्ये असलेले 96,500 रुपयांचे दागिने काही क्षणात लंपास केले आहेत।